यावर्षी आपली जी MST-CET एक्झाम आहे ती 2 टप्प्यात होणार आहे, ठीक आहे। आणि याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हाच आहे की तुम्हाला एक ॲडिशनल एक अपॉर्च्युनिटी मिळते की जरी एखादा राऊंड तुमचा किंवा जरी एखादा CETचा अटेम्प्ट तुमचा व्यवस्थित गेला नाही तर तुम्ही दुसऱ्या अटेम्प्टमध्ये चांगला स्कोर करू शकता। तर याचा एक ड्रॉबॅक हाच आहे की CET एक्झामच्या कॅप राऊंडमध्ये नक्कीच थोडाफार कट ऑफ स्लाइटली इन्क्रीज होऊ शकतो, मात्र विद्यार्थ्यांसाठी ही चांगली गोष्ट आहे की 2 वेळा तुम्हाला अटेम्प्ट मिळणार, ठीक आहे। तर आजचा हा व्हिडिओ जो असणार आहे ना ते आपले MST-CET 2026 जे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत एक्झामच्या रजिस्ट्रेशनचे ते कधीपासून स्टार्ट होणार आहेत, त्या ॲप्लिकेशन फॉर्म्समध्ये तुम्हाला कोणती डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात ती डॉक्युमेंट्स तुमच्या आत्तापासून तयारी ठेवणं गरजेचं आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, काही ॲडिशनल डॉक्युमेंट्स जी सुद्धा सांगतोय मी तुम्हाला, जेणेकरून तुमच्या कॅप ॲडमिशनच्या वेळी ही सुद्धा डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ठीक आहे। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण का तुमच्या CET आणि बोर्ड एक्झामच्या प्रिपरेशनपासून ते तुमच्या CETच्या ॲडमिशन कॅप काउन्सिलिंगपर्यंत या चॅनलवरती सगळे तुम्हाला अपडेट्स मिळत जातील। आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सॲप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, त्यालासुद्धा नक्की जॉईन करा, जेणेकरून तुमच्या हातून कोणतंही नोटिफिकेशन जे आहे ना ते मिस होणार नाही। तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला। MST-CET 2026चे ॲप्लिकेशन फॉर्म्स किंवा एक्झामच्या रजिस्ट्रेशनचे ॲप्लिकेशन्स कधीपासून स्टार्ट होतात। आता भरपूर चॅनल्स जर बघाल ना तर याच गोष्टीवरती काय की पुढच्या आठवड्यात चालू होणार आहेत, नेक्स्ट वीकमध्ये होणार आहेत, अशा भरपूर गोष्टी चालू होणार आहेत। मात्र गेल्या वर्षी जर तुम्ही डेट्स बघाल तर गेल्या वर्षी लास्ट इयर जे ॲप्लिकेशन फॉर्म्स आहेत ते 30 डिसेंबरला स्टार्ट झाले होते आणि 15 फेब्रुवारीला त्यांची लास्ट डेट होती, ठीक आहे। त्यानंतर त्यांची जी लेट फी डेट होती ती 22 फेब्रुवारीपर्यंत स्टार्ट होती। म्हणजेच काय, गेल्या वर्षी 30 डिसेंबरला CETच्या एक्झामचे रजिस्ट्रेशन फॉर्म स्टार्ट झाले होते आणि 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत ते चालू होते, ठीक आहे। मग यावर्षी एक्सपेक्टेड डेट काय, तर यावर्षीसुद्धा गेल्या वर्षीप्रमाणेच डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये किंवा जानेवारीच्या सुरुवातीला, ठीक आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सांगतोय की डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये किंवा जानेवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये हे फॉर्म स्टार्ट होतील। त्यामुळे उगाचच CETचे फॉर्म स्टार्ट झालेत का, रिलीज झालेत का, असं काहीही तुम्ही त्या काळजीत पडू नका। तर तुमचा फोकस हा असला पाहिजे की CET एक्झामची प्रिपरेशन कशी आहे, ठीक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे काय, यावर्षी आपली CET एक्झाम ना तर 2 वेळा होणार आहे, ठीक आहे। त्यामुळे ॲप्लिकेशन फॉर्म 2 वेळा रिलीज होतील का असं मे बी होऊ शकतं, मात्र ते होणार नाही आहे, ठीक आहे। CET सेल काय करेल तर तुम्हाला एकदाच ॲप्लिकेशन फॉर्म रिलीज करेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते 2 ऑप्शन देईल की तुम्हाला कोणत्या एक्झामसाठी फॉर्म भरायचं आहे, ठीक आहे। मग मी ते तुम्हाला एकदाच विचारत असतील किंवा 2 वेळा। जर ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे पहिला जो अटेम्प्ट आहे तो सगळ्यांना कंपल्सरी आहे आणि दुसरा अटेम्प्ट जो आहे ना तो ऑप्शनल आहे, त्यामुळे मे बी चान्सेस आहेत की त्याच एक्झामच्या ॲप्लिकेशन किंवा रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये तुमच्याकडून ॲक्सेप्टन्स घेतलं जाईल की एक्झामला एकदाच अपिअर व्हायचं आहे की 2 वेळा, ठीक आहे। आता ही जी गोष्ट आहे ती कंप्लीटली नवीन आहे, त्यामुळे CET सेल डिसाईड करेल, ठीक आहे। त्यामुळे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत ते मे बी डिसेंबरच्या एंडिंगमध्ये किंवा जानेवारीच्या स्टार्टिंगला स्टार्ट होते। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की CETच्या एक्झामचा ॲप्लिकेशन किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना कोणते डॉक्युमेंट्स लागतात, फक्त तुम्हाला 3 डॉक्युमेंट्स लागतात। एक म्हणजे काय, तुमचा एक पासपोर्ट, लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो लागतो जो तुम्हाला स्कॅन करून त्या साईटवरती अपलोड करावा लागतो, ठीक आहे। दुसरी आहे ती म्हणजे काय, सिग्नेचर, ठीक आहे। कोणत्याही तुम्ही व्हाईट पेपर म्हणजे प्लेन बॅकग्राऊंडवरती सिग्नेचर करायची आणि ती तुम्हाला स्कॅन करून अपलोड करावी लागते। आणि तिसरं आहे ती म्हणजे काय, फक्त एक आयडेंटिटी प्रूफ लागतं। मग ते तुम्ही काय करू शकता, तुमचं आधार कार्ड तुम्ही देऊ शकता, पॅन कार्ड देऊ शकता, पासपोर्ट देऊ शकता किंवा वोटर ID देऊ शकता। आता होतं असं की तुम्ही अजून 18+ एलिजिबल नाही आहात, त्यामुळे पॅन कार्ड, पासपोर्ट, वोटर ID सगळ्यांकडे असेल असं नाही आहे, मात्र आधार कार्ड सगळ्यांकडे जवळपास असतं आणि आधार कार्डच तुम्हाला ते लागणार आहे, ठीक आहे। त्यामुळे तुम्ही काय करा, तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते अपडेटेड करून घ्या। काही मुलांचं जे आधार कार्ड आहे ना ते खूप जुनं आहे, त्यामुळे परत जाऊन तुम्हाला काही इश्यू यायला नकोत आणि ते इश्यू काही येत नाहीत। मात्र एक्झाम सेंटरवरती काय होतं की भरपूर मुलांचे फोटोज खूप जुने असतात, त्यामुळे ते व्हेरिफिकेशनला थोडं किंवा आयडेंटिटी प्रूफला जरा अवघड येऊ शकतं। त्यामुळे लवकरात लवकर आधार कार्ड एक तुमचं अपडेटेड ठेवा, जेणेकरून तेच तुम्ही CETच्या एक्झामच्या रजिस्ट्रेशन फॉर्म वेळी तुम्ही ते अपलोड करू शकाल। त्यामुळे 3च डॉक्युमेंट्स लागतात, एक तुमचं स्कॅन्ड फोटो, सिग्नेचर आणि तिसरं आयडेंटिटी प्रूफ म्हणून आधार कार्ड। आता ही डॉक्युमेंट्स तुम्हाला CETच्या एक रजिस्ट्रेशन किंवा ॲप्लिकेशन फॉर्म वेळी लागणार आहेत। मात्र आता जी मी तुम्हाला डॉक्युमेंट्स सांगतोय ही डॉक्युमेंट्ससुद्धा तुम्ही तयारीत ठेवा। का सांगतोय,
काही काही जे डॉक्युमेंट्स असतात, तर विद्यार्थी समजा एखाद्या कॅटेगरीचा असेल, त्याला कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा नॉन क्रिमिनल असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट, ही डॉक्युमेंट्स बनवून घ्यायला खूप वेळ लागतो. आणि CET एक्झाम नंतर जशी तुमची काउन्सिलिंग स्टार्ट होते ना, त्यावेळी घाई गडबडीमध्ये ॲट अ टाईम त्या तहसील ऑफिसला सगळे मुलं जातात. मग तेव्हा हे डॉक्युमेंट्स मिळणं ना थोडं अवघड होऊन जातं. मग अशा सिच्युएशनमध्ये धावपळ होऊ नये यासाठी मी काय करतोय, ही जी काही डॉक्युमेंट्स आहेत, जी प्रत्येक कॅटेगरी वाईज मी तुम्हाला दाखवले आहेत, ही डॉक्युमेंट्स तुमची आत्तापासून बनवायला स्टार्ट करा, जेणेकरून पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये तुमच्या हातामध्ये ते डॉक्युमेंट्स मिळतील. ठीक आहे. तर सगळ्या स्टुडंटसाठी एकतर डोमिसाईल सर्टिफिकेट लागतो, ते स्टुडंटचं असेल किंवा पेरेंट्सचं लागतं. ठीक आहे. किंवा त्याऐवजी तुम्ही जे बर्थ सर्टिफिकेट किंवा जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे तुमचे 12th कंप्लीट झालं तर ते सुद्धा चालू शकेल. आता जे विद्यार्थी OBC, SBC, NT, VJDT या कॅटेगरीचे आहेत, त्या मुलांसाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे लागतं. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असायला पाहिजेत. ठीक आहे. आणखीन एक सांगतो, ही जी तिन्ही डॉक्युमेंट्स आहेत ती महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट फॉर्मॅटमध्ये पाहिजेत, कुणीही सेंट्रलची काढून घ्यायची नाहीत. ठीक आहे. ज्यावेळी तुम्ही महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये अप्लाय करताय इंजिनिअरिंगच्या, त्यावेळी हे सगळे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट फॉर्मॅटमध्येच असले पाहिजेत. ठीक. SC आणि ST कॅटेगरीसाठी लक्षात ठेवा, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागते. ठीक आहे. त्यानंतर ओपन मराठा कॅटेगरीची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी. आणि EWS कॅटेगरीचे जी मुलं आहेत त्यांना महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा EWS लागतो, नॉट की सेंट्रल गव्हर्नमेंटचा. पुन्हा एकदा सांगतोय, EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा EWSचा जो सर्टिफिकेट आहे ते लागतं. ठीक आहे. आणि जे ऑर्फन कॅटेगरीचे मुलं असतात, ठीक आहे, ऑर्फन असेल किंवा PWD कॅटेगरी, PWD कॅटेगरीसाठी 40% प्लस डिसॅबिलिटी असणं तुमची गरजेचं आहे, तरच तुम्ही PWD कॅटेगरीचे बेनिफिट्स घेऊ शकता. ठीक आहे. हे जे आत्ता जे पेजवरती डॉक्युमेंट्स दाखवतोय ते आत्ता CETच्या एक्झामच्या वेळी तुम्ही ज्यावेळी फॉर्म भरताय त्यावेळी लागणार नाहीत. तिथं फक्त तुम्हाला विचारलं जातं की तुमच्या कॅटेगरीच्या डॉक्युमेंटचा स्टेटस काय आहे. म्हणजे मी समजा EWS कॅटेगरीची म्हटली तर ते विचारतात की EWS स्टेटचं सर्टिफिकेट अवेलेबल आहे का. जर ते असेल तर येस करायचं, जर ते नसेल तर ते नो करू शकता. किंवा जर तुम्ही अप्लाइड बट नॉट रिसिव्ड नावाचा एक ऑप्शन असतो, म्हणजे अप्लाय करणार आहात परंतु अजून रिसीव्ह झाले नाही, ते सुद्धा निवडू शकता. मात्र जी कॅटेगरी आत्ता तुम्ही निवडताय ती परत जाऊन CETच्या कॅप रजिस्ट्रेशन किंवा काउन्सिलिंग वेळी ती कॅटेगरी चेंज करता येते, त्यामुळे ती घाबरायची काही गरज नाही आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे डॉक्युमेंट्स आणि CETच्या ॲप्लिकेशन फॉर्म कधी स्टार्ट होणार ते समजलं असेल. ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.